महादेवी हत्तीणी संदर्भातील सुनावणी आता 14 तारखेला होणार आहे। महादेवी हत्तीणीसाठी पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती। महादेवी हत्तीणी संदर्भातील सुनावणी आता 14 ऑगस्टला होणार आहे। नांथणी मठ राज्य सरकारकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। या याचिकेवर आता 14 तारखेला या ठिकाणी आता ही सुनावणी होणार आहे। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री आपल्यासोबत जोडलेल्याच आहेत। भाग्यश्री, काय या संदर्भात अधिकची माहिती? पुनर्विचार याचिका जी आहे ती सुप्रीम कोर्टात दाखल केलेली होती। यामध्ये आपण बघितलं तर वंताराचे वकील, राज्य सरकारचे वकील आणि त्याचबरोबर नांदिनी मठाचे वकील असं तिघांनी मिळून एक ड्राफ्ट तयार केलेला होता। ज्यावेळेला हत्तीणीला तिथे नेलं वंतारामध्ये, त्यावेळेला कोल्हापूरमध्ये नाराजीचे आणि गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले होते आणि त्यानंतरच वंताराने देखील एक सुयोग्य असा मार्ग त्यातनं काढण्याचा प्रयत्न केलेला पाहायला मिळाला। यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की जिथे हत्ती कोल्हापूरमध्ये तिला जागा मिळेल असं एखादा मोठी जागा शोधू, तिथे वन सेंच्युरी उभारू आणि तिथेच तिची प्रक्रिया म्हणजे तिच्या तब्येतीसाठी जे काही उपचार आहेत ते आपण तिथेच त्याच ठिकाणी करू, अशा पद्धतीचा एक उपाय त्यांनी सुचवलेला होता। या सगळ्यासाठी एक मीटिंग देखील मुंबईमध्ये पार पडली होती, ड्राफ्ट तयार केले होते आणि याच धर्तीवर आज सुप्रीम कोर्टात देखील खरं तर ही याचिका याचिकेचं सुनावणी होती। मात्र याचिके बोर्डवर लागलेलीच नव्हती, त्याच्यामुळे डायरेक्ट रजिस्ट्रारकडे आपले जे तिन्ही वकील आहेत ते डायरेक्ट रजिस्ट्रारकडे भेटले आणि त्यानंतर ही जी तारीख आहे ही 14 तारखेला तरी आमचं म्हणणं जे काय आहे ते ऐकून घ्या अशा पद्धतीची विनंती त्यांना केली आणि आता या संदर्भात या याचिकेवर 14 तारखेला सुनावणी होणं अपेक्षित आहे। नीलम जी, धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।